बघा नंतर काय झालं, तर ही वेंट फ्रॉम प्लेस टू प्लेस. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी असे काय करत होते, शोध घेत होते. का त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी किंवा त्यांना आणखी ज्ञान मिळावं यासाठी ते काय करत होते, कॉलेज, स्कूल यांचं शोध घेत होते की ज्या विद्यालयामध्ये त्यांना काय मिळेल, तर त्यांना ॲडमिशन मिळेल. पण काळा रंग असल्यामुळे त्यांना लवकर कोणी ॲडमिशन देतच नव्हतं. पण तरीसुद्धा ते खचून गेलेले नाही, तर त्यांनी धैर्याने पुन्हा काय केलेलं आहे की पुन्हा त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. आणि कामाला सुरुवात करत असताना त्यांनी प्लेस टू प्लेस म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, तर भेट दिलेली आहे, जेणेकरून या नाही तर त्या कॉलेजमध्ये, त्या नाही तर या कॉलेजमध्ये तरी मला ॲडमिशन मिळेल आणि मी काय करणार आहे, तर इथून पुढे शिकणार आहे आणि शिकल्यानंतर आणखी त्याच्यामध्ये काय करणार आहे, तर संशोधन माझं वाढवणार आहे. बघा नंतर काय झालेलं आहे की ही फाउंड अ कॉलेज वेअर ही कुड स्टडी. शेवटी बघा आपण म्हणत असतो ना की प्रयत्न जर आपण केले तर शेवटी आपल्याला काय मिळत असतं, त्याचं फळ हे मिळतच असतं. म्हणून मुलांना आपण काय करायचं आहे की कुठल्याही गोष्ट जर नाही मिळाली तर खचून जायचं नाही आहे. ती मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर प्रयत्न करायचा आहे. तर बघा मुलांना आपल्याला काय करायचं आहे, तर प्रत्येक गोष्ट ही कष्ट केल्यानेच आपल्याला काय होते, प्राप्त होत असते. बघा त्यांना ॲडमिशन त्यांच्या काळ्या वर्णामुळे मिळत नव्हतं, पण त्यांनी त्यांचे प्रयत्न करणं सोडून दिलं आहे का, तर नाही सोडलं. त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचे प्रयत्न चालूच ठेवलेले आहे आणि शेवटी त्यांना एक असं कॉलेज मिळालेलं आहे की त्या कॉलेजमध्ये ते काय करू शकतात, अभ्यास करू शकतात, स्टडी करू शकतात. आणि स्टडी केल्यानंतर त्यांना काय झालेलं आहे की हेल्प मिळालेली आहे त्यांचं संशोधन पुढे नेण्यासाठी. शेवटी काय झालेलं आहे पहा मुलांनो, ही फाउंड म्हणजेच काय मुलांनो, की त्यांनी अखेर एक कॉलेज काय केलेलं आहे, तर शोधलेलंच आहे. अ कॉलेज वेअर ही कुड स्टडी. असं कॉलेज त्यांनी शोधले की त्यामध्ये त्यांची जी स्टडी आहे ती स्टार्ट झालेली आहे आणि ते शिकण्यासाठी उत्सुक तर होतेच, पण आता त्यांच्या शिक्षणाला इथे काय झालेलं आहे, एक आगळं वेगळं वळण मिळालेलं आहे. कारण आपण म्हणतो ना की एखादं कॉलेज असो, महाविद्यालय असो, जर तिथे आपल्याला ॲडमिशन मिळालं तर आपलं जी ज्ञानाची पातळी आहे ती मुलांना वाढत जाते. आता ज्ञानाची पातळी जी आहे ती वाढतच जाते, पण आपल्याला योग्य अशी दिशासुद्धा मिळते. तशीच योग्य दिशा कुणाला मिळालेली आहे, तर जॉर्ज वॉशिंग्टन यांना मिळालेली आहे. आणि आत्ता ते काय करत आहे, तर त्यांचा जो काही स्टडीचा प्लॅन होत आहे तो आता इथे सक्सेस होताना आपल्याला दिसत आहे. तर बघा मुलांना शेवटी त्यांना काय मिळालेलं आहे, तर कॉलेज मिळालेलं आहे आणि आता ते पुढे शिकायला त्यांनी काय केलेलं आहे, तर सुरुवात केलेली आहे. बघा नंतर काय सांगितलेलं आहे, ही स्टडीड हार्ड अँड बिकम अ सायंटिस्ट. त्यांनी एवढी स्टडी केली की ते कोण झालेले आहेत, त्यानंतर ते एक सायंटिस्ट, प्रसिद्ध असे सायंटिस्ट झालेले आहे. बघा मुलांना कुठलंही आपलं जे ध्येय आहे ते आपण ठरवलं आणि त्या ध्येयापर्यंत, त्या एमपर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, तर हार्ड वर्क करावं लागेल, जेणेकरून आपण आपल्या उद्देशापर्यंत पोहोचू शकू. तसेच हे जे आपले जॉर्ज वॉशिंग्टन आहेत त्यांनीसुद्धा कॉलेज मिळावं यासाठी त्यांनी खूप आधी मेहनत केली, परिश्रम केले, कष्ट घेतले आणि त्यानंतर त्यांना कुठलं पद प्राप्त झालं आहे, तर सायंटिस्ट हे ते फेमस असे सायंटिस्ट झालेले आहे. पण केव्हा मुलांना, जेव्हा त्यांनी त्यांचे 100% दिले, हार्ड स्टडी केली, तेव्हाच त्यांना काय झालेलं आहे मुलांना, तर सायंटिस्ट ही पदवी प्राप्त झालेली आहे. कुठलंही काम जेव्हा आपण नेटानं करू, जोमाने करू आणि आपला उद्देश गाठू, तेव्हाच मुलांना काय होतं, आपल्याला सक्सेस हे मिळत असतं. तसं जॉर्ज वॉशिंग्टन यांनी सुद्धा काय केलेलं आहे, तर खूप मेहनत घेतलेली आहे. कशासाठी, तर सायंटिस्ट होण्यासाठी. बघा काय झालेलं आहे नंतर, की आफ्टर अ फ्यू मंथ्स कार्वेर वेंट टू टीच ॲट द टस्की इन्स्टिट्यूट इन अल्बामा. आता अमेरिकेमध्ये अल्बामा नावाचं हे काय होतं, तर एक शहर होतं आणि त्या शहरामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, की कुठली
टस्की नावाची काय होतं तर एक इन्स्टिट्यूट होतं आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी शिकवायला सुरुवात केलेली आहे. कोणी मुलांना तर जे जॉर्ज वॉशिंग्टन आहे त्यांनी सर्वात प्रथम त्यांचं वर्क कुठे स्टार्ट केलेलं आहे तर टस्की इथे स्टार्ट केलेलं आहे, जे कुठे आहे अल्बामामध्ये आहे. आणि अल्बामा कुठे आहे तर अमेरिकेमध्ये आहे. तर त्यांनी सुरुवात प्रथम कुठून केलेली आहे टस्की म्हणजे शिकवण्यापासूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे. Paul went to teach at the Tuskegee Institute in Alabama. बघा नंतर काय झालेलं आहे की आफ्टर अ फ्यू मंथ्स कार्वर वेंट टू टीच ॲट द टस्की इन्स्टिट्यूट इन अल्बामा. टस्की इन्स्टिट्यूट अल्बामामध्ये त्यांनी शिकवण्यासाठी काय केलेलं आहे तर सुरुवात केलेली आहे. बघा नेक्स्ट काय आहे, दिस इन्स्टिट्यूट वॉज फॉर ब्लॅक स्टुडंट्स. आता आपल्याला तर माहितीच आहे की जेव्हा त्यांचा वर्ण ब्लॅक होता तेव्हा त्यांना स्टडी करण्यासाठी किंवा ज्ञान प्राप्त करण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागलेलं आहे. आणि हे जे इन्स्टिट्यूट त्यांना भेटलेलं आहे जिथे ते शिकवत आहे टस्की, तिथे ते जो इन्स्टिट्यूट आहे ते कुणासाठी होतं तर ब्लॅक स्टुडंटसाठी होतं. म्हणजे ज्यांचं वर्ण काळा आहे त्यांच्यासाठी काय होतं तर हे जे इन्स्टिट्यूट आहे ते त्यांच्या शिकण्यासाठी होतं. बघा मुलांना नेक्स्ट काय आहे, कार्वर वर्क देअर ऑल हिज लाईफ. म्हणजेच त्यांनी त्या इन्स्टिट्यूटमध्ये जिथे काळ्या वर्णाच्या मुलांना ॲडमिशन दिलं जात होतं त्याच इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी ऑल लाईफ म्हणजे संपूर्ण जीवन त्यांनी काय केलेलं आहे की तिथे शिकवलेलं आहे. त्याच टस्की या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी शिकवलेलं आहे. बघा पुढे काय आहे, ऑन द फर्स्ट डे कार्वर टोल्ड हिज स्टुडंट्स लेट अस स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुडे. बघा पहिल्याच दिवशी कामाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे काही स्टुडंट आहे कार्वरचे जे काही स्टुडंट्स आहे त्यांनी तिथे काय सांगितलेलं आहे की लेट अस स्टार्ट म्हणजे चला आपण कशाला सुरुवात करणार आहोत तर अ न्यू प्रोजेक्ट टुडे. आज आपण एका नवीन प्रकल्पाला काय करणार आहोत तर सुरुवात करणार आहोत. हे पहिल्याच दिवशी कुणी सांगितलेलं आहे की जे कार्वर आहेत त्यांनी आपल्या स्टुडंटला सांगितलेलं आहे. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे स्टुडंटला, वी विल ऑल गो आउट अँड कलेक्ट कॅन्स, बॉटल्स, बॉक्सेस, पॉट्स अँड पॅन्स. त्यांनी जो काही प्रकल्प त्यांच्या स्टुडंटसाठी विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे त्यासाठी त्यांना काय करायचं आहे तर आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि बाहेर पडल्यानंतर आपल्याला काय कलेक्ट करायचं आहे, काय जमा करायचं आहे तर बघा मुलांनो कॅन्स, बॉटल्स, बॉक्सेस, पॉट्स अँड पॅन्स हे सगळं त्यांना काय करायचं आहे कलेक्ट करायचं आहे म्हणजे जमा करायचं आहे. बघा देन काय करायचं आहे की विच पीपल हॅव थ्रोन अवे. म्हणजे ज्या अशा काही गोष्टी आहेत थिंग्स आहेत जे लोक काय करतात की यूज झाल्यानंतर फेकून देतात, त्या सगळ्या गोष्टी त्यांना काय करायच्या आहेत तर जमा करायच्या आहेत. आणि जमा केल्यानंतर त्या गोष्टीपासून ते काय करू शकतात मुलांनो तर बघा त्यांनी त्यांच्या स्टुडंटला ज्या काही वस्तू जमा करायला सांगितलेल्या आहे वर्कच्या अगदी फर्स्ट डेलाच. का कारण त्यांना एक प्रकल्प करायचा होता. तो प्रकल्प कुठला मुलांनो तर फ्रॉम दीज वी विल मेक सिम्पल इन्स्ट्रुमेंट्स अँड सेट अप आवर लॅबोरेटरी. त्यांना त्यांची एक लॅबोरेटरी बनवायची होती आणि त्या लॅबोरेटरीसाठी त्यांना काय हव्या होत्या की ज्या काही गोष्टी सांगितलेल्या होत्या मुलांना त्या सगळ्या गोष्टी त्यांनी जमा केलेल्या आहे. कशासाठी मुलांनो तर लॅबोरेटरीसाठी त्यांनी त्या गोष्टी जमा केलेल्या होत्या. बघा नंतर काय सांगितलेलं आहे, कार्वर वॉन्टेड टू हेल्प द पुअर फार्मर्स हू हॅड स्मॉल फार्म्स इन अल्बामा. बघा त्यांना आवड होतीच संशोधनाची, पण संशोधनाबरोबरच त्यांना कशावर प्रेम होतं तर फार्म म्हणजेच शेतीवर सुद्धा त्यांचं काय होतं तेवढंच प्रेम होतं. काय सांगितलेलं आहे बघा मुलांना, कार्वर वॉन्टेड टू हेल्प द पुअर फार्मर्स. जे काही गरीब शेतकरी आहेत त्यांना मदत करायची असं कुणाला वाटत होतं तर कार्वर्स यांना वाटत होतं. हू हॅड स्मॉल फार्म्स इन अल्बामा. आता आपल्याला तर माहितीच आहे की शेतीचं काय होत आहे की तुकडे होत आहे. फार्म म्हणजेच काय मुलांनो तर शेतीचे लहान लहान तुकडे होत आहे आणि त्या
शेतीमध्येच आपल्याला काय करायचे आहे, चांगलं उत्पादन, चांगले क्रॉप्स हे घ्यायचे आहेत, तर त्यासाठी काय करावं लागणार आहे याचं संशोधन देखील कुणी केलेलं आहे, तर कार्व्हेर यांनी केलेलं आहे. बघा त्यांनी काय केलेलं आहे, ही शो देम हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. क्रॉप्स म्हणजेच काय मुलांनो, बघा CROPS, क्रॉप्स म्हणजेच काय, तर क्रॉप्स म्हणजेच पिकं. त्यांना शेतीवर प्रेम होतंच, पण त्या लहानात लहान शेतीमध्ये आपण खूप मोठ्यात मोठे असे पीक कसे घेऊ शकतो आणि तेही चांगल्या दर्जाचे गुड क्वालिटीचे पिकं आपण कसे घेऊ शकतो याचं संशोधन देखील कार्व्हेर यांनी केलेलं आहे. आणि ते बघा ते काय सांगतात आहे की लहान शेतीमध्ये त्यांनी जास्तीत जास्त पिकं, क्रॉप्स म्हणजेच काय मुलांनो, तर पिकं, वेगवेगळे पिकं घेऊन ती सुपीक अशी जमीन कशी राहील हे देखील त्यांनी काय केलेलं आहे, त्याचा शोध लावलेला आहे. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की ही टोल्ड, ते जे आहेत कोण, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हेर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि शेतकऱ्यांना ते काय म्हणत आहे की देम टू प्लांट क्रॉप्स लाईक पीनट्स अँड बीन्स. पीनट्स म्हणजेच काय मुलांना, तर भुईमुगाच्या ज्या शेंगा आहे त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, तर पीक घ्यायचं आहे. आणि बीन्स म्हणजेच काय मुलांना, तर वेगवेगळे द्विधान्य जे आहेत, वेगवेगळे जे काही धान्य आहेत, तृणधान्य आहेत, त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, तर पीक घ्यायचं आहे. जर आपण आलटून पालटून जर पीक घेतलं शेतामध्ये तर काय होईल मुलांनो, शेतीची जी सुपीकता आहे ती वाढत जाईल. बघा आधी शेतकरी काय करायचे, तर कापसाचेच कॉटनचेच पीक घ्यायचे. त्यामुळे काय व्हायचं मुलांनो, तर जी काही शेत जमीन आहे ती नापीक व्हायची. पण तिला अधिकाधिक सुपीक जर बनवायची असेल तर काही महिने तिला पडून ठेवायचं. तसेच तिच्यामध्ये पीनट्स म्हणजेच काय मुलांनो, तर भुईमुगाच्या पिकांचे काय घ्यायचं आहे, तर पीक घ्यायचं आहे. तसेच बीन्स म्हणजे वेगवेगळ्या तृणधान्यांचं काय करायचं आहे, लागवड करायची आहे. जर आलटून पालटून जर पीक घेतलं तर तिची शेत जमिनीची जी सुपीकता आहे ते कशी होणार आहे, वाढणार आहे. बघा ते फार्मरला म्हणजे शेतकऱ्याला काय सांगत आहे की द फार्मर्स गॉट व्हेरी गुड क्रॉप्स. जेव्हा जे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हेर आहेत त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना की आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे की एकाच प्रकारचं पीक न घेता आपण वेगवेगळ्या प्रकारचं पीक घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर आपल्याला जास्त गुड क्वालिटी हवी असेल तर आपल्याला आलटून पालटून पिकं हे घ्यायलाच पाहिजे. बघा हे सगळं कोणी ऐकलं, तर फार्मर्सने ऐकलं, शेतकऱ्यांनी त्यांचं ऐकलं. आणि ऐकल्यामुळे काय झालेलं आहे की जी काही शेती आहे ती खूप बहरली आहे आणि खूप चांगल्या उत्तम दर्जाचे गुड क्वालिटीचे पिकं हे आलेले आहेत. आणि आता शेतकरी कसं झालेला आहे, खूप आनंदी झालेला आहे, खूप खुश झालेला आहे. कारण जे काही संशोधन शेतीच्या बाबतीत कुणी केलं होतं, तर कार्व्हेर यांनी केलं होतं. आणि तेच गायडन्स कुणाला केलेलं आहे, तर शेतकऱ्यांना केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांनी देखील ॲक्सेप्ट केलं आणि त्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी आलटून पालटून पिकं घेतलीत. आणि काय झालेलं आहे मुलांनो, तर शेतीचं जे उत्पादन आहे ते वाढलेलं आहे. नंतर काय झालंय बघा मुलांनो, अगेन कार्व्हेर वेंट टू वर्क. आता ते इथेच थांबलेले नाही, तर पुन्हा त्यांनी त्यांच्या कामाला काय केलेले आहे, तर सुरुवात केलेली. ही बिगॅन टू लुक फॉर न्यू युजेस फॉर दिस प्लांट्स. बघा मुलांनो, आपल्याला इथे सांगितलेलं आहे की जे हे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हेर होते ते एका संशोधनावरती थांबलेले नाहीत, तर त्यांनी काय केलेलं आहे, पुढे सुद्धा संशोधन त्यांचं चालू ठेवलेलं आहे. बघा ते काय म्हणत आहे की ही बिगॅन टू लुक फॉर न्यू युजेस फॉर दिस प्लांट्स. आता त्यांनी काय केलेलं आहे की जे काही न्यू व्हर्जन्स आहे किंवा जे काही आपल्याला प्लांट्स जे काही ते त्यांची ग्रोथ करत आहेत किंवा संशोधन करत आहेत त्याच्यामध्ये, तर ते कसे डेव्हलप होतील, आणखी आपण त्याच्यामध्ये काय ॲड करू शकतो जेणेकरून काय होईल की बेस्ट क्वालिटी आपल्याला मिळू शकेल. मग ती क्रॉप्सच्या बाबतीत असो, पिकांच्या बाबतीत असो की प्लांट्सच्या बाबतीत असो, आपण काय केल्यानंतर आपल्याला काय होईल की जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल किंवा चांगल्या क्वालिटीचे जे काही बियाणे आहे ते आपल्याला मिळतील. किंवा प्लांट्स अधिकाधिक आपण किती आपण इथे काय करू शकतो की प्लांट्सला आपण काय केल्याने ते अधिकाधिक आपल्याला तेही उत्पन्न देतील, वाढतील, त्यांचा विकास होईल. तर याचा सुद्धा काय केलेला आहे,
जे कार्वेर्स आहे त्यांनी संशोधन केलेलं आहे. बघा नंतर त्यांनी काय सुरुवात केलेली आहे की फ्रॉम पीनट्स ही मेड शुगर, इंक, बूट पॉलिश, कलर्स, सोप, पेपर, टाईल्स, बटर. आता त्यांनी हे जे काही पीनट्स आहे त्या पीनट्सपासून त्यांनी काय केलेलं आहे, विविध असे संशोधन केलेले आहे. म्हणजे या पीनट्सपासून त्यांनी 130 अशा काही थिंग्स, अशा काही गोष्टी बनवलेल्या आहे ज्या खरोखरच इमॅजिनेबल आहे, खरोखरच आश्चर्यचकित करणारे आहेत. काय मुलांनो, त्यांनी सांगितलेलं आहे की पीनट्सपासून त्यांनी काय काय केलेलं आहे ते आपण चित्राच्या माध्यमातून सुद्धा बघूया. बघा मुलांनो, त्यांनी काय काय केलेलं आहे, पीनट्सपासून कुठले कुठले प्रयोग केलेले आहेत. तर त्यांनी सगळ्यात आधी मेड म्हणजेच काय मुलांनो, MEDE, मेड म्हणजे बनवणं. तर त्यांनी काय बनवलेलं आहे, शुगर, इंक, बूट पॉलिश, कलर्स, सोप, पेपर, टाईल्स आणि बटर. हे सगळं त्यांनी कशापासून बनवलेलं आहे, तर जे पीनट्स आहे या पीनट्सपासून त्यांनी बनवलेलं आहे. चित्राच्या माध्यमातून सुद्धा आपण ते बघूयात. बघा इथे सुद्धा आपल्याला दिसून येत आहे की त्यांनी पीनट्सपासून काय काय तयार केलेलं आहे. तर इथे शुगर आपल्याला दिसत आहे, त्यानंतर बूट पॉलिश इथे आपल्याला दिसत आहे, त्यानंतर इंक आहे, बघा कलर्स आहेत. हे सगळं कशापासून त्यांनी बनवलेलं आहे, तर फक्त ह्या पीनट्सवरून बनवलेलं आहे. पुढे बघूया. बघा आणखी त्यांनी काय काय बनवलेलं आहे पीनट्सपासून, तर प्लास्टिक, मिल्क अँड ॲज मेनी ॲज 300 थिंग्स. त्यांनी ह्या पीनट्सपासून प्लास्टिक बनवलेलं आहे, तसेच पेपर्स बनवलेले आहे, कागद बनवलेला आहे, मिल्क बनवलेलं आहे. तर अशा त्यांनी 300 अशा थिंग्स म्हणजेच वस्तू त्यांनी बनवलेल्या आहे. कशापासून, तर एका पीनट्सपासून त्यांनी एवढ्या साऱ्या काय केलेल्या आहेत, तर गोष्टी, पदार्थ त्यांनी बनवलेले आहेत. पुढे बघूया. बघा इथे आपल्याला दिसून येत आहे की प्लास्टिक आहे, इथे दूध आहे, ते सुद्धा आपल्याला कशापासून त्यांनी जे कार्वर्स आहे त्यांनी कशापासून बनवलेलं आहे, प्लास्टिक, मिल्क अँड ॲज मेनी ॲज 300 थिंग्स त्यांनी फक्त पीनट्सपासून बनवलेलं. बघा मुलांनो, त्यांनी पीनट्सपासून तर 300 थिंग्स बनवलेल्या आहेत, ते आपण चित्राच्या माध्यमातून सुद्धा बघितलेले आहेत. तसेच त्यांनी त्या प्रयोगावरती किंवा त्या प्रोजेक्टवरतीच ते थांबलेले नाही, तर त्यांनी काय केलेलं आहे, आणखीही पुढे शोध लावलेले आहेत. जसा की हा जो आहे स्वीट पोटॅटोलाच आपण काय म्हणतो मुलांनो, तर रताळे असे म्हणतो. तर त्या रताळ्यापासून सुद्धा त्यांनी अनेक प्रयोग केलेले आहेत. त्या रताळ्यावर सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, अनेक प्रयोग करून काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी सिद्ध केलेल्या आहे, प्रूव्ह केलेल्या आहे की रताळ्यापासून आपण काय करू शकतो, स्वीट पोटॅटोपासून आपण काय करू शकतो, तर आणखी काही बऱ्याच थिंग्स ज्या आहेत त्या आपण क्रिएट करू शकतो. बघा मुलांनो, फ्रॉम स्वीट पोटॅटो ही मेड ॲज मेनी ॲज 118 थिंग्स. बघा त्यांनी जे काही भुईमुगाच्या शेंगा आपल्याला ते दिसून आलेल्या आहेत त्याच्यापासून त्यांनी काय बनवलेलं आहे, तर त्याच्यापासून त्यांनी 300 गोष्टी, 300 वस्तू ज्या आहेत त्या त्यांनी त्यापासून बनवलेल्या आहेत. तसंच 118 ज्या थिंग्स आहेत, गोष्टी आहेत, त्या कशा पासून त्यांनी बनवलेल्या आहेत, तर हे काही स्वीट पोटॅटो जे आपलं आहे त्यापासून त्यांनी बनवलेले आहेत. किती मुलांनो, तर 118 थिंग्स त्यांनी स्वीट पोटॅटोपासून बनवलेले आहेत. तसेच त्यांनी भुईमुगाच्या शेंगावर देखील अनेक प्रयोग केलेले आहेत आणि त्या प्रयोगातून त्यांनी प्रूव्ह केलेले आहेत की या प्रयोगातून वेगवेगळ्या वस्तू बनू शकतात. म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीमधून काय केलेलं आहे, तर नवनिर्मिती केलेली आहे. प्रत्येक गोष्टीमधून त्यांनी आणखी काहीतरी रियूज जे आहे किंवा काही एखादी गोष्ट जर यूज नसेल आणि ते आपण थ्रो करत असू, फेकत असू, तर त्या गोष्टीपासून सुद्धा बऱ्याच गोष्टी क्रिएट करता येतात, बनवता येतात. हे देखील कार्वेल्स यांनी काय केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. त्यांनी ते संशोधन केलेलं आहे, सर्च केलेलं आहे.